आपण पाहणार आहोत पोलीस भरतीला येणारे प्रश्न. महत्वपूर्ण IMP प्रश्न आहे. प्रश्न दिसायला जरी मोठा वाटत असेल, पण जेव्हा आपण विश्लेषण करत असतो तेव्हा विश्लेषण ह्याचं लई छोट आहे. समजून घ्या प्रश्न. प्रश्नात काय आहे? कामकरी बांबूच्या 3 शिड्या बनवत आहे. कामकरी काय करत आहे? बांबूच्या किती शिड्या बनवत आहे? 3 शिड्या. 50 सेंटीमीटर अंतरावर एक ह्याप्रमाणे प्रत्येक शिडीला 13 पायऱ्या लावल्या आहेत. प्रत्येक शिडीला किती पायऱ्या लावल्या आहेत? 13. किती अंतरावरती आहे शिड्या? 50 सेमी अंतरावरती. प्रश्न समजून घेणं खूप गरजेचं आहे. प्रश्न जर समजला नसेल तर आपल्याला विश्लेषण करायला अवघड वाटणार. त्यानंतर काय म्हणलं? प्रत्येक पायरीसाठी 25 सेमी बांबू लागेल. तर सर्व शिड्यांचा फक्त सर्व पायऱ्यांसाठी प्रश्नामध्ये काय शब्द दिलेला आहे? फक्त. फक्त शब्द खूप काही बदलून टाकतो प्रश्नाला. फक्त सर्व पायऱ्यांसाठी, फक्त सर्व पायऱ्यांसाठी किती मीटर लांबीचे बांबू लागतील? त्यांनी काय म्हटलं? फक्त सर्व पायऱ्या. सर्व पायऱ्या किती आहे? पायऱ्या किती आहे? 13 पायरी. प्रश्नामध्ये 13 पायरी समजला का तुम्हाला? इथं फक्त सर्व पायऱ्यांसाठी किती मीटर लांबीचे बांबू लागतील? तर प्रथम प्रश्नाची कन्सेप्ट समजणं गरजेचं आहे. पायरी हा शब्द उल्लेख आला तर प्रश्नामध्ये किती पायऱ्या दिल्या? 13. म्हणून 13 ला काय करायचं? 13 गुणिले 13 पायऱ्या आहे. बरोबर. किती सीड्या बनवत आहे? पण प्रश्नामध्ये कामकरी बांबूच्या 3 सीड्या बनवत आहेत. म्हणून 13 गुणिले 3 किती झालं? 39. इथपर्यंत कळालं? ठीक आहे. त्याच्यानंतर काय म्हणलं प्रश्नामध्ये? 50 सेमी अंतरावर एक ह्याप्रमाणे. 50 सेमी अंतरावर एक ह्याप्रमाणे हे प्रश्न त्यांनी असंच हे वाक्य टाकलेलं आहे. ह्या वाक्याचं आपलं विश्लेषणासोबत काही संबंध नाही ना. हे वाक्य जरी नाही घेतलं तरी आपले प्रश्न चुकणार का? अजिबात नाही चुकणार. आपल्याला प्रश्नामध्ये हेच काढायचं आहे. प्रत्येक पायरीसाठी किती सेमी बांबू लागेल? 25 सेमी. इथं पण पायरीचाच उल्लेख आलेला आहे. किती सेमीचा? 25 सेमी. म्हणून 39 हे 25 गुणिले 39. हे जर आपण काढलं तर आपल्याला एकक कशाचं भेटणार आहे? सेमीच भेटणार ना. इथं पण सेमीच आहे, इथं पण सेमीच आहे. बरोबर. आपण यांचा करूया गुणाकार. ज्या ज्या विद्यार्थ्यांना सरळ गुणाकार येतो त्यांनी सरळ पण करू शकता. ज्याला असं सरळ येतात त्यांनी असं पण करू शकतो. 25 गुणिले 39. 9 45. 45 ला 5 हातच्याले 4. 9 दुने 18. 18 4 22. 22 ला 22. इथं कोणता सिम्बॉल नाही म्हणजे तिथं प्लस किंवा शून्य आपण टाकू शकतो. 3 5 15. 15 ला 5 हातच्याले 1. 3 दुने 6. 6 ने 7. 5 ला 5. 5 आणि 2 7. 7 आणि 2 9. किती आलेलं आहे आपलं? 975 सेमी. 975 सेमी आलं. इथपर्यंत कळालं कन्सेप्ट. आता हे 975 सेमी आलं, पण आपल्याला त्यांनी काय विचारलेलं आहे? मीटर मध्ये एकक विचारलेलं आहे. किती मीटर लांबीचे बांबू लागतील? 975 सेमी आलं. फायनल आन्सर याला नाही समजायचं. हे सेमीचं एकक आहे. आपल्याला काय काढायचं आहे? मीटर. म्हणून ज्याला सेमीचं मीटर, मीटरचं लिटर, लिटरचं मिलीमीटर, मिलीमीटरचं हेक्टोमीटर, जेव्हा ह्या प्रकारचं एकक काढायचं असते त्यांच्यासाठी आपण एक शॉर्ट ट्रिक्स घेणार आहोत. ती शॉर्ट ट्रिक्स जर बघितली तर आपल्याला हे मीटरचं एकक सहजपणे काढता येईल. ही शॉर्ट ट्रिक्स तुम्ही पाठच करून ठेवा. शॉर्ट ट्रिक्स कोणती आहे? कहड मध्ये मीटर, लिटर, ग्रॅम काही एकक टाकू शकता. कहड इकडं दशम. हे क ह ड. इथं मीटर, लिटर, ग्रॅम कोणतं पण एकक टाकू शकता. इथं क ह ड, इकडं द स म. क म्हणजे किलोग्रॅम, ह म्हणजे हेक्टोग्रॅम, ड म्हणजे डेकाग्रॅम, मी म्हणजे मीटर, ली म्हणजे लिटर, ग्रॅम म्हणजे ग्रॅम, ड म्हणजे डेसिग्रॅम, स म्हणजे सेंटीग्रॅम, म म्हणजे मिलीग्रॅम. हे असे त्यांचे एकक होऊ शकतात.
हे मीटर यांच्या समोर लावू शकतो. एककानुसार आपण मीटर जोडायचे. इथं मीटर आहे, इथं किलोमीटर, हेक्टोमीटर, डेकामीटर, हे एकक बघून आपण मीटर जोडायचे असतात. तर आपल्याला काय विचारलेलं आहे, सेमी मध्ये दिलेलं आहे. सेमी किती आहे, 975 सेमी. इथं सेमीचं एकक येणार आहे. स म्हणजे सेमी. इथं लिहून देतो मी तुम्हाला. इथं किलो, इथं हेक्टो, इथं डेका, इथं डेसी, इथं सेंटी, इथं मिली. इथपर्यंत कळालं. सेमी किती आहे, 975. 975. जेव्हा एकक इकडे वाढत असते उजवीकडे, तेव्हा 0 वाढत जातो. किंवा 10 कुणायचं ना, इकडे जेव्हा डावीकडे एकक जातो तेव्हा काय करायचं, 10 भागायचं किंवा पॉईंट नंतर एक संख्या 1 कमी करायचं. 0 नसेल तर पॉईंट द्यायचा. ह्या प्रकारे. तर हे आहे 975 सेमी. ह्याचं आपल्याला काय पाहिजे, मीटर मध्ये एकक पाहिजे, बरोबर. तर इकडे येताना काय करायचं, 10 भागायचं. 10 भागितलं तर किती येणार याला, 97.5. इकडे येताना अजून काय करायचं, 10 भागायचं. 97.5 ला अजून 10 भागितलं तर काय येते, पॉईंट जाण्यासाठी काय करायचं, आपण 0 वाढवायचं. आता 975 ला जर आपण 100 भागितलं तर किती येणार, इकडं 9.75. तर आपलं फायनल आन्सर किती आलं, 9.75. ह्या प्रकारे हे गणित सोडवायचं. हे शॉर्ट ट्रिक्स आहे. कहड, दशम हे आपण एककाचं दुसऱ्या एककात जेव्हा रूपांतर करत असतो त्यासाठी आपल्याला खूप उपयुक्त पडते. प्रत्येक विद्यार्थ्याला हे माहीतच असायला पाहिजे परिमाण ह्या टॉपिक मध्ये. तर हे गणित जरी मोठं दिसत असेल तरी ह्याचं विश्लेषण काय, अतिशय सोप्या पद्धतीनं. हे प्रश्न समजला असेल तर आपण पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 2. हे पण प्रश्न IMP आहे. प्रश्न काय आहे, एका घड्याळात 2 वाजून 2 मिनिटे, 3 वाजायला 3 मिनिटे ही एकच वेळ दर्शवते. काय म्हणते, एका घड्याळात 2 वाजून 2 मिनिटे व 3 वाजायला 3 मिनिटे ही एकच वेळ दर्शवते. तर त्या घड्याळात किती वाजले असतील किंवा किती वाजले असतील, ही वेळ विचारलं. तर सर्वप्रथम या गणिताला कशा पद्धतीने सोडवायचं आपण, 2 वाजून 3 वाजून हे एकक बाजूला ठेवायचे. ह्या एककाचा काही विचार करायचा का, नाही करायचा. हे 2x मिनिटाचा विचार करायचा. इथं फक्त इथं काय करायचं, मिनिटाचा विचार करणे फक्त. 2 वाजून किती 2 वाजून किती मिनिटे आहे, 2 मिनिटे, म्हणून 2x प्लस 3 वाजायला 3 मिनिटे म्हणून हे 3x. इथं जर आपण मिनिटाचा विचार केला तर एकक काय राहणार, तासाचं. तासामध्ये किती मिनिटं असतात, 60 मिनिटं असतात. 60 ला 60, 2x प्लस 3x किती झाले, 5x. 5x बरोबर 60. हे 5 बरोबर आहे. तो इकडे येऊन काय होणार, भागाकारात जाणार, म्हणून 60 भागिले 5. x काय राहणार, इकडे शिल्लक राहणार. 5 1 5, 5 2 10. x बरोबर किती आहे, 12. हे काय 12, 12 ला हे मिनिटाचा एकक आहे, म्हणून 12 गुणिले सुरुवातीचे किती मिनिटं आहे, 2 मिनिटं, म्हणून 12 दुनी 24. हे 24 मिनिटं, 12 दुनी 24 झाले. पहिल्या मिनिटात मिसळायचं, नंतर पहिलंच टाइम घ्यायचं. 2 वाजून 24 मिनिटं समजायचं आपण. 2 वाजून 24 मिनिटे हे झालं आपलं फायनल आन्सर. प्रश्न दिसायला थोडं किचकट वाटते पण सोडवण्याची पद्धत एकदम सोप्या पद्धतीने आहे. काय करायचं, इथं फक्त मिनिटाचाच विचार करायचा. 2x हे 2 मिनिटं आणि हे 3 मिनिटं. 2x प्लस 3x बरोबर किती मिनिटं असतात तासात, 60 मिनिटं, म्हणून 60 ला 60. 2 प्लस 3 5x. 5x काय केलं आपण, 60 ला भागलं, भागल्यानंतर किती आपलं 12. 12 ला आपण 2 का गुणलं,
हे पहिलं एकक आहे. पहिल्या एककाची मिनिटं किती आहे? 2 मिनिटं. आपण दुसऱ्या एककाची मिनिटं नाही मिसळले त्याच्यात, म्हणून 2 न 12ला गुणलं, 12 दुनी 24. मग काय केलं? 24. पहिलं आपण वेळ घेतलं. पहिलं वेळ काय घेतलं? का की पहिलंच मिनिट घेतलं नाही, तर 2 न गुणलं. 3 ला गुणलं का? नाही गुणलं. म्हणून आपलं फायनल आन्सर किती आलं? 2:24. प्रश्न जर समजला असेल तर आपण ह्या पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 3. हे प्रश्न पण IMP आहे. एका शाळेत 20 मुली आहेत. एका शाळेत किती मुली आहेत? 20 मुली. 18 वर्षाच्या मुलीच्या जागी काय केलं आपण? नवीन मुलगी येते, तेव्हा मुलीची सरासरी वय काय झालं म्हणते? 2 महिन्यांनी कमी होते. तर नव्या मुलीचे वय किती? एक जुनी मुलगी गेली, नवीन मुलगी आली. त्या नवीन आलेल्या मुलीमुळे काय झालं? 2 वर्ष महिन्याची सरासरी काय झाली? कमी झाली. एकूण मुली किती आहे? प्रश्न दिसायला जरी किचकट वाटलं ना, विश्लेषण अतिशय सोप्या पद्धतीने आहे. एका शाळेत किती मुली आहे? 20. 20 मुली आहे, म्हणून 20 गुणिले किती महिन्यांनी सरासरी कमी झाली म्हणते? 2 महिन्यांनी. सरासरी कमी झाली म्हणजे काय झाली? मायनस झाली. बरोबर. कमी म्हणजे वजा, जास्त म्हणजे बेरीज. एवढं तर शब्दामध्ये अर्थ कळणार ना तुम्हाला. तर ठीक आहे, 20 दुनी 40. तर हे 40 काय आहे? महिन्याचं एकक आहे ना, म्हणून हे 40 महिने आहे. ही गोष्ट समजून घ्या. त्यानंतर हे 18 वर्ष आहेत. आपल्याला एकक समान असणं आवश्यक आहे. कोणतंही गणित असो, गणितामध्ये एकक समान असणं आवश्यकता आहे. सेमी आणि इकडे मीटरचं असलं तर कोणत्याही एका एककात समांतर करून घेणे. त्याच प्रकारे हे महिन्याचं एकक आहे, तर हे वर्षाचं आहे. तर हे 18 वर्षाचं काय करायचं? आपण महिन्यामध्ये कन्वर्ट करायचं. ते म्हणजे कसं? 18 गुणिले 12. 12नच का गुणायले आपण? कारण की एका वर्षामध्ये किती महिने असतात? 12 महिने असतात. म्हणून हे 18 वर्ष आहे. 18 वर्षाचं समजा आपल्याला महिन्यामध्ये रूपांतर करायचं असेल तर आपण 12ने गुणणार. 12 96. 96 ला 6, हातच्याले 9. 12 9, 12 1 12, 12 9 21, 216. इथपर्यंत कन्सेप्ट समजली का? प्रश्नामध्ये काय म्हणलेलं आहे? 2 महिन्यांनी सरासरी कमी झालेली आहे. कमी होणे म्हणजे काय होणे? वजाबाकी होणे. आणि वाढणे म्हणजे काय? बेरीज होणे. समजा एखाद्या संख्येत जर आपण दुसरी संख्या मिळवली तर ते वाढणार ना. एखाद्या संख्येतून एखादी संख्या जर कमी केली तर ते कमी होणार ना. त्याचमुळे आपल्याला सरासरी कमी झाली, म्हणून 216 महिन्यातून काय करायचं? 40 महिने वजा करायचे. वजा का करायचं? 2 महिन्यांनी सरासरी कमी झालेली आहे. कळाली? कन्सेप्ट समजणं महत्वाची गोष्ट आहे. तर 216 - 40, ज्याला आडव्या पद्धतीने वजाबाकी येते त्याने आडव्या पद्धतीने करू शकता. ज्याला आडव्या पद्धतीने येत नाही त्याने उभ्या पद्धतीने सुद्धा करू शकता. उभ्या पद्धतीने कसं करायचं? 216 - 40. 6 मधून 0 गेला, 6 ला 6. 1 मधून 4 जातात का? जात नाही. म्हणून काय करायचं? 1 हातच्या इकडे घ्यायचं. 11 मधून 4 गेले, 7 राहिले. हातच्याले 1. 2 मधून 1 गेला, 1. किती आले आपला? 176 महिने. 176 महिन्याचं आपल्याला काय करायचं आहे? वर्षामध्ये रूपांतर करायचं आहे. वर्षामध्ये जर रूपांतर करायचं राहिलं महिन्याचं तर 12 भागायचं. वर्षाचं महिन्यामध्ये रूपांतर करायचं असेल तर 12 गुणायचं. तर ह्याला काय करू आपण? 12ने भागूया. 12 1 12. किती शिल्लक राहिले? 5. 12 चोक 48. 12 चोक 48. किती शिल्लक राहिले? 8. जे शिल्लक असते म्हणजे बाकी असते. जी बाकी असते ती आपले महिने असतात. म्हणून हे काय झालं? 14 वर्ष. आणि बाकी किती आहे? 8. म्हणून 8 महिने. समजलं का प्रश्न? विश्लेषण समजलं असेल किंवा नसेल, ज्याला समजलं नसेल त्याने स्किप करून बघून घ्या. आपण दुसरा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक आपला 4. म्हणजे हे प्रश्न मोठमोठाले असल्यामुळे आपल्याला थोडं वेळ लागतोय. प्रश्न जरी मोठा दिसत असेल तरी याला
दुर्लक्ष करायचं नाही, इग्नोर केल्यासारखं करायचं नाही. आपल्या हातातले मार्क जातात, इथेच आपले प्लस पॉईंट मार्क असतात. तर प्रश्न काय आहे, एका व्यक्तीने 480 रुपयाला 2 घड्याळ विकत घेतली. एका व्यक्तीने काय केलं, 480 रुपयाला 2 घड्याळ विकत घेतलं म्हणते. त्याने एक घड्याळ 15% तोट्याने व दुसरे 19% नफ्याने विकले. एक घड्याळ 15% तोट्याने विकलं व दुसरं 19% नफ्यानं विकलं. त्याला असे आढळले की प्रत्येक घड्याळ समान किमतीला विकली गेली. त्याला काय वाटलं, प्रत्येक घड्याळ समान किमतीला विकली गेली. समान किंमत म्हणजे हे 100ला विकलं तर तो पण 100ला, तो 150ला विकला तर तो पण 150ला, त्या प्रकारे विकत. तर त्या 2 घड्याळाची खरेदी किंमत काय, आपल्याला काय विचारलं, त्या 2 घड्याळाची खरेदी किंमत काय. असले प्रश्न आपण ऑप्शन नुसार जायचे. ऑप्शन नुसार गेल्यानंतर ह्या प्रश्नाला सोडवायला कमी वेळ लागतो. आपल्याला 4 प्रश्न सोडवाच लागेल, म्हणजे 4 ऑप्शन सोडवावं लागेल. 4 ऑप्शन सोडवण्यासाठी वेळ जाईल, पण ऑप्शन नुसार जावं लागेल. तर सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात असू द्या, एका व्यक्तीने 480 रुपयाला किती घड्याळ विकत घेतली, 2 घड्याळ विकत घेतली. ऑप्शन मध्ये अशी संख्या बघायची की बाबा 480 कशाची बेरीज होऊ शकते का. डायरेक्ट आपल्याला गणित करायची पण आवश्यकता पडणार नाही. यांची कोणती बेरीज 480 होऊ शकते का, एका ऑप्शनची बेरीज 480 होऊ शकते. 280 प्लस 200 ह्याची बेरीज किती होणार, 480. ह्याची बेरीज 480 होणार का, नाही होणार. याची बेरीज काय होणार, 485 होणार, हे पण नाही होणार. याची बेरीज काय होणार, ती पण कमी जास्त होणार. तर ऑप्शन नंबर 1, प्रश्न न सोडवता सुद्धा ऑप्शन कडे बघितलं असतं तर विद्यार्थ्यांनी काय केले असतं, डायरेक्ट ऑप्शन नंबर 1 आपलं फायनल आन्सर आलं असतं. ज्या विद्यार्थ्यांनी असा तर्क नाही लावला असेल, ज्याला पद्धतीने सोडवायचा असेल स्टेपने, तर त्यांनी इकडे ऐका. हे 280 व 200 काय करायचं, आधी 280 ला 280 द्यायचं, ऑप्शन मधून जायचं. 280 च काय करायचं आपल्याला, त्याने एक 15% तोट्याने विकले. एक काय केलं, घड्याळ 15% तोट्याने विकलं. म्हणजे टक्के हे कशावरती असतात, 100 वरती असतात. 100 मधून 15% मायनस करायची. मायनस काय करायचं, तोटा झाला म्हणजे बेरीज होणार की वजाबाकी होणार, वजाबाकी होणार. नफा झाला म्हणजे खरेदीवर काय वाढलेलं असणार, नफा वाढलेला असणार, म्हणून काय करायचं, मायनस करायचं. तर 100 मधून जर 15 गेले तर किती राहिले, 85. हे एक कळालं, 85च्या खाली 100 एक टक्क्यात आहे ना, म्हणून आपण 15% कमी केलं, बरोबर, तोटा झाला म्हणून. आता दुसरी रक्कम किती आहे, 200. 200 या रकमेवर काय केलेलं आहे, 19% नफा झाला म्हणते. 19% नफा झाला म्हणजे किती वरती, 100 वरती 19% नफा झाला. नफा म्हणजे काय होणार, बेरीज होणार, म्हणून 100 मध्ये काय करायचं, 19 मिसळायची. तर किती होणार, 119. 119 भागिले 100. आता काय, हे जेव्हा आपण कॅल्क्युलेशन करू, हे जेव्हा कॅल्क्युलेशन करू तेव्हा यांची किंमत काय आली पाहिजे, आपल्याला समान आली पाहिजे. इथं बी 100 असेल, इथं बी 100 असेल, किंवा इथं बी 200 असेल, किंवा इथं पण 200 असेल, तर ते आपलं ऑप्शन करेक्ट मानायचं. समजा इथं 50 येत असेल आणि इथं 100 येत असेल, तर तो बरोबर राहणार का, नाही राहणार. त्यामुळे आता आपण हे गणित सोडूया. 0 0 कट झाले, 5 दुनी 10, 5 1 5, 5 7 35, 2 1 2, 2 1 2, 2 चौक 8. आता 14 गुणिले 17, 17 चौक 68, 68 ला 8, हातच्याले 6, 17 6 23. इथं किती आलं, 238 आलं. पहिल्याचं 238, दुसरं सोडूया, हे पण 238 यायला पाहिजे. हे समजा 238 आलं तर ऑप्शन नंबर 1 आपलं बरोबर होणार. समजा हे 240 राहिलं तर बरोबर होणार का, नाही होणार, चुकून जाणार. 2 0 2 0 कटून गेले. 92 18, 18 ला 1, 2 1 2, 2 1 3, 2 1 2 आलं का. 238 238, त्याने काय म्हटलं, समान किंमत. समान किंमत आली का, समान किंमत आली तर आपल्याला दुसरं ऑप्शन चेक करायची आवश्यकता भासणार का, अजिबात भासणार नाही. दुसरं जर तुम्ही जर चेक करत असाल तर तुम्ही स्वतःचा वेळ वाया घालवत आहे. तर आपण प्रश्न क्रमांक 5 सुरू करूया.
आता हे रेल्वेवरचा प्रश्न आहे. ज्या विद्यार्थ्यांना रेल्वे हा टॉपिक अवघड जातो, ज्या विद्यार्थ्यांना सूत्राने समजत नसेल, सूत्र कोणते असतात त्याच्यात 18/5 व 5/18 हे उलट सुलट सूत्र असतात. ज्या विद्यार्थ्यांना सूत्राने समजा हे टॉपिक समजत नसेल त्या विद्यार्थ्यांसाठी आपण युट्यूबला व्हिडिओ बनवलेला आहे विदाऊट सूत्राने. एक वेळेस नक्की तो व्हिडिओ बघा. रेल्वेवरती एक प्रश्न 100% विचारला जातो. कोणतीही परीक्षा असो रेल्वेचा प्रश्न येणार म्हणजे येणारच, कधीच चुकणार नाही. तर हे प्रश्न बघूया आपण. दोन व्यक्ती अनुक्रमे 2 किलोमीटर प्रति तास व 4 किलोमीटर प्रति तास वेगाने रेल्वेच्याच दिशेने धावत आहेत. काय म्हणते? रेल्वेच्याच दिशेने धावत आहेत. एक गोष्ट रेल्वेचा एक नियम आठवणीत ठेवा. रेल्वेच्या एकाच दिशेने जर असेल तर वेगांची काय करायची आपण? वजाबाकी. विरुद्ध दिशेने असेल तर बेरीज. विरुद्ध दिशेने म्हणजे काय? ही रेल्वे इकडून येते, ही रेल्वे इकडून येते, ती एकमेकांना ओलांडून जाणार ना. ही ट्रेन इकडून यायली, ही ट्रेन इकडून चालली तर एकमेकांना ओलांडून जाते म्हणजे विरुद्ध विरुद्ध दिशेने जाते. म्हणून विरुद्ध दिशा म्हणजे बेरीज करायची. बरोबर? इथपर्यंत कळालं? ही ट्रेन डावीकडे जाते आणि ही ट्रेन उजवीकडे जाते. ही ट्रेन एकमेकांना कधी भेटणार आहे का? कधीच भेटणार नाही. एकाच दिशेने म्हणलं तर काय करायचं? वजाबाकी. 1 मिनिट लक्षात असू द्या. 1 मिनिट हे आपल्या इथे चुकलं. एकाच दिशेने म्हणजे काय? ही ट्रेन पण इकडेच चालली, ही ट्रेन पण इकडेच चालली. तर याचं काय करायचं? रेल्वे जर एकाच दिशेने जात असेल तर वेगाचं काय? वजाबाकी करायचं. रेल्वे जर विरुद्ध दिशेने जात असेल तर वेगाची बेरीज करायची. तर सर्वप्रथम काय करायचं? दोन रेल्वे अनुक्रमे 2 किलोमीटर प्रति तास व 4 किलोमीटर प्रति तास वेगाने रेल्वेच्याच दिशेने धावत आहे. रेल्वेच्याच दिशेने म्हणजे काय करायचं आपल्याला? आता इथं वेगांची वजाबाकी. 4 - 2, 4 मधून 2 गेले, 2 राहिले. 2 काय आहेत? किलोमीटर. 2 किलोमीटर आहे. किलोमीटरचं आपल्याला मीटर मध्ये करण्यासाठी काय करायचं? 1000 ने गुणायचं किंवा 2 वर 3 शून्य वाढवायची. किती झालं मग? 2000 मीटर. इथपर्यंत कळालं? ठीक आहे. त्यानंतर एकाच दिशेने धावत आहे. रेल्वे त्यांना अनुक्रमे 9 सेकंद व 10 सेकंद ओलांडते. तर रेल्वेची लांबी किती आहे? 9 सेकंद व 10 सेकंदात ओलांडते. तर आपल्याला काय विचारलं त्यांनी? रेल्वेची लांबी विचारलेली आहे. 9 व 10 या कशा संख्या आहे? क्रमागत संख्या आहे. क्रमागत संख्येचा लसावी काय असतो? त्यांचा गुणाकार असतो. माहिती असेल ना? ही क्रमागत असो किंवा नसो, इथं कोणत्याही जरी संख्या दिल्या असत्या तर आपल्याला काय काढायचं होतं? लसावी काढायचं होतं. ही क्रमागत संख्या आहे म्हणून लसावी काय काढायची गरज आहे का आपल्याला? सिंपल आहे. क्रमागत संख्येचा लसावी किंवा मूळ संख्येचा लसावी हा त्या संख्यांचा गुणाकार असतो. हे एक नियम तुम्हाला आठवणीत असला पाहिजे. म्हणून 9 × 10, 9 × 10 किती आलं? 90. एकक कशाचा आहे? मिनिटाचा आहे, सेकंदाचा आहे, तासाचा आहे? इथं आहे सेकंदाचा म्हणून सेकंदला सेकंद. इथपर्यंत कळालं? कन्सेप्ट क्लिअर झाली? हे काय? 2000 मीटर. हे किती टाइमात जाते? ट्रेन 1 तासात जाते. बरोबर आहे? किलोमीटर प्रति आवर. किलोमीटर प्रति आवर. एकक समजलं का? इथपर्यंत कळालं? ठीक आहे. तर 1 तासात किती मिनिटं असतात? 60 मिनिटं असतात. 60 मिनिटांमध्ये किती सेकंद असतात? सेकंदच का घ्यायले आपण? का की याच्यामध्ये सेकंदाचं गुणोत्तर आहे म्हणून आपण सेकंद घ्यायले. समजा मिनिटं, इथं मिनिटं असते तर आपण मिनिटाचं गुणोत्तर घेतलं असतं. इथपर्यंत कळालं? हे 2 स्टेप जर समजल्या असतील तर खाली काय करायचं? इकडं सेकंद करायचं, इकडं मीटर करायचं. इथपर्यंत कळालं? सेकंद किती? 1 तासात किती सेकंद असतात? 3600. 3600 सेकंद. 3600 सेकंद बरोबर ट्रेन किती चालली? 2000 मीटर. इथपर्यंत कळालं का? 2000 मीटर. म्हणून सेकंदाच्या खाली हे पण 90 सेकंद आहे. इथं सेकंदाचं एकक कोणतं आहे? हे 90. इथं टाकल्यावर काय होणार? चुकून जाणार. म्हणजे एककाच्या खाली एकक टाकायचं. हे सेकंद आहे म्हणून सेकंदच्या खाली सेकंद. किती सेकंद आहे? 90 सेकंद आहे. इथं काय आहे? प्रश्नार्थक चिन्ह. प्रश्नार्थक चिन्ह म्हणजे काय करायचं आपल्याला? मीटर. मीटर ही रेल्वेच्या लांबीचं एकक आहे. मीटर मध्ये आहे किंवा किलोमीटर मध्ये असते. किलोमीटर मध्ये शक्यतो रेल्वेची लांबी नसतेच.
जास्त करून मीटर मध्येच असते 99.99%. ह्यांचा काय करायचं, तिरकस गुणाकार. तिरकस गुणाकार करते तेव्हा भागाकाराचा एक नियम आहे, प्रश्नार्थक चिन्ह ज्या संख्येच्या शेवटी असते ती संख्या नेहमी भागाकाराच्या स्वरूपात मांडणी केल्या जाते. 90 गुणिले 2000 भागिले 3600. 2 शून्य 2 शून्य कट झाले. 9 1 9 9 चौक 36, 4 1 4, 4 पंचे 20, 5 गुणिले 10 50. मीटर आहे की किलोमीटर आहे? एकक कशाचा आहे? मीटरचा आहे. म्हणून एकक देतात तेव्हा पण काळजीपूर्वक द्या, प्रश्नामध्ये गोंधळ होतो. मीटरच्या तुम्ही संपूर्ण राईट सोडवले, तिथे सेंटीमीटर, मीटर, किलोमीटर कोणतेही एकक देऊ शकतात. या एककाकडे पण लक्षपूर्वक माहिती असू द्या. त्याच्यानंतर हे प्रश्न जर समजला असेल तुम्हाला, याच्यामध्ये आपण 5/18 18/5 केले का? अजिबात नाही केले ना. याच्यापूर्वीचे तुम्ही रेल्वे हा टॉपिक मी शिकवलेला आहे, त्याच्यामध्ये पण तो सूत्र तुम्हाला अजिबात नाही दिसणार. आपली शिकवण्याची पद्धत जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुढचा लेक्चर आपला उद्याला होईल.